ड्रग्ज विषयामध्ये, नशा विषयामध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रकार समोर येत आहेत आणि लहान मुलं आणि कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या विळख्यात सापडत आहेत। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मी ते अनुभवलं आणि या विषयातला एक टास्क फोर्स तयार केला आणि दर आठवडा जगात कुठेही असलो तरी त्या टास्क फोर्सच्या बैठकीला मी जातो। पुण्यामध्ये सुद्धा कोथरूडपासून सुरुवात करू, खरं म्हणजे पूर्ण पुणे शहरामध्ये ही चळवळ चालवायला लागेल। कोथरूडपासून सुरू करतो याचा अर्थ कोथरूडमध्ये प्रमाण वाढलंय आणि बाकी ठिकाणी नाही असा मुद्दा नाही, कुठेतरी सुरुवात व्हावी लागेल। आज मी सुद्धा इथे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, नेता, आमदार, मिनिस्टर म्हणून आलेलो नाही, तर सर्व नागरिकांची मिळून ही एक संघटना तयार व्हायला पाहिजे, ही चळवळ तयार व्हायला पाहिजे। जवळजवळ 30 पेक्षा जास्त मंडळं ह्यात आज सहभागी झाली आहेत। आज एक शपथ घेतली गेली की याच्या विरुद्ध लढू। जे पूर्ण नार्कोटिक्सचे शहराचे इन्चार्ज डीसीपी पिंगळे साहेब त्यांनी पण सगळ्यांना हा कॉन्फिडन्स दिला की आम्ही झिरो टॉलरन्स, आम्ही हे बेअर करणार नाही आणि त्यामुळे ते एक टोल फ्री नंबर पण देत आहेत। आम्ही एक क्लिनिक सुरू करतोय की ज्याच्यामध्ये ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांना ट्रीटमेंट द्यावे लागते। तेच संघटनेचं ऑफिस पण होईल जेणेकरून लोक भेटू शकतील। जे टीप देतील त्यांना 10,000 रुपये मिळतील, ते ओपनली देता येत नाहीत। पोलिसांचा एक निधी असतो, त्या निधीत ते जमा करायला लागतात आणि ते बरोबर टीप दिली आणि हाताशी लागलं की त्याला बोलवून ते देत असतात। त्यातून जरा आपल्या आजूबाजूला काही घडत असेल तर त्याची टीप दिली जाईल।